सिंधुदुर्गातील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणावरून वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। बिडवलकर हत्येप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांना फोन करण्यात आला होता असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे। तर 2023 मध्ये बिडवलकरची हत्या झाली असेल तर पोलिसांनी वैभव नाईकांची चौकशी करावी असं निलेश राणेंनी म्हटलं आहे। फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती। आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना 100% माहिती आहे, कारण का मागची 10 वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही इंस्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो नाही। 10 वर्ष सिद्धेश शिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता? खरं तर तुम्ही वैभव नाईकांचं मागचं 5 वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय, पहिलं 5 महिन्यातलं मी टाळं लावणार चिपी विमानतळात, हे त्यांचं पहिलं सामाजिक काम। दुसरं सामाजिक काम काय, बिडवलकरची केस जी त्यांच्याकडे 2 वर्षापासून होती ती 2 वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि 2 वर्षानंतर ती केस बाहेर काढली। आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतो, सर्कल करून ठेवलंय, तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो।